नमस्कार. मी डॉक्टर गणेश राख. अ, बरोबर 15 वर्षापूर्वी म्हणजे 3 जानेवारी 2012 पासून आम्ही आमच्या छोट्याशा मेडिकल हॉस्पिटलमध्ये बेटी बचाव जन आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आणि ते आजपर्यंत हा कार्यक्रम चालू आहे. आता गेल्या 15 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 2,500पेक्षा जास्त मुलींच्या मोफत प्रसूती केल्या आहेत. म्हणजे आणि त्या प्रत्येक मुलीच्या जन्माचा आम्ही एक केक कापून मिठाई सर्वांना मिठाई वाटून फुलांचा वर्षाव करून कॅन्डल पेटून प्रत्येक मुलीच्या जन्माचं आमच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या जन्माचं स्वागत करून त्यांच्या घरी आम्ही त्यांना सोडवलेलं आहे. 15 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही हे काम सुरू केलं आणि तुम्हाला असं वाटलं की प्रत्येक मुलीचा जन्म हा अजिबात कोणत्याही प्रेशर खाली आई वडिलांनी येऊ नये आणि त्यांना जन्म द्यावा, तर ही आयडिया कशी आली की तुम्ही मोफत प्रत्येक डिलिव्हरी करणार आणि मुलीचा जन्म हा मोफत व्हायला हवा? आमच्या मेडिकल हॉस्पिटलची स्थापना जवळजवळ 2007 म्हणजे 18-19 वर्षापूर्वी झालेली आहे आणि जवळपास 15, 16, 17, 18 वर्षाचा जो काळ होता तो खूप मुलींच्या बाबतीत भयानक होता. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस कुठलीही गरोदर स्त्री तपासण्यासाठी यायची त्यावेळेस तिच्या बरोबर येणाऱ्या सर्व नातेवाईकाची इच्छा असायची की मुलगाच झाला पाहिजे आणि ते नकळत ते सगळं प्रेशर त्या आईवर यायचं आणि ज्यावेळेस डिलिव्हरीच्या टायमिंगला सर्व नातेवाईकांना म्हणजे असे मुलाची वाट बघत बसलेली असायची. मुलगी होऊ शकते ह्या बाबतीत कोणी साधा विचार सुद्धा करत नव्हता. मुलगा झाला, नातेवाईक खुश, सगळ्या हॉस्पिटलमध्ये आनंद उत्सव, आनंदाने सर्वांना मिठाई द्यायचे, आनंदाने हॉस्पिटलचे बिल भरायचे आणि आनंदाने मुलाला घरी घेऊन जायचे. पण ह्या उलट परिस्थिती मुलगी झाल्यावर असायची. मुलगी झाल्यावरती मी खूप वेळा आईला रडताना पाहिले, नातेवाईक हॉस्पिटलमध्ये निघून गेलेले पाहिलेत. हॉस्पिटलचं बिल भरताना बिल कोण भरणार, माहेरचे भरणार की सासरचे भरणार, ह्याविषयी हॉस्पिटलमध्ये झालेली भांडणं पाहिलेली. बऱ्याच वेळा मला असं असं जाणवायचं म्हणजे आमच्या मेडिकल प्रोफेशनमध्ये सर्वात अवघड गोष्ट असते की एखाद्या पेशंटची हॉस्पिटलमध्ये जर डेथ झाली तर ती डेथ नातेवाईकांना समजून सांगणं, डिक्लेअर करणं ही सर्वात अवघड गोष्ट असते, कारण नातेवाईकाची रिॲक्शन खूप वाईट असते अशा वेळेस. मला त्यावेळेस म्हणजे 15-16 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये जर मुलगी झाली तर ती मुलगी झालेली हे नातेवाईकांना सांगणं मला एखादी डेट डिक्लेअर करायसारखं अवघड गोष्ट वाटायची. आणि त्यामुळे मग साधा आम्ही सिंपल विचार केला की ठीक आहे, मुलगा झाल्यावर सगळे नातेवाईक खुश असतात, खुशीने हॉस्पिटलचं बिल देतात. आपण काय करायचं, मुलगा झाल्यावरच हॉस्पिटलचं बिल घ्यायचं. मुलगी झाल्यावरती ह्यांना अजिबात बिल द्यायला इंटरेस्ट नसतो, नाराज असतात. तर आपण मुलीच्या जन्माचं कोणतंही बिल घ्यायचं नाही. मुलाच्या जन्माचं हे आनंदाने स्वागत करतात, सर्वांना मिठाई देतात, आनंदाने मुलाला घरी घेऊन जातात. पण मुलीला बाबतीत मात्र नाखुश असतात मुलगी झाल्यानंतर. तर आपण मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं म्हणजे हॉस्पिटलच्या वतीनेच आपण केक आणायचा, केक कापायचा, मिठाई वाटायची, कॅन्डल लाइटिंग करायचं, फुलांचा वर्षाव करायचा आणि अगदी वाजत गाजत म्हणजे अगदी गणपतीची मिरवणूक काढल्यासारखं आम्ही नवरात्रामध्ये लक्ष्मीची मिरवणूक, देवीची मिरवणूक काढल्यासारखं आम्ही वाजत गाजत तिला तिच्या घरी सोडून येतो, त्यांच्या घरी सोडून येतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी सोडून येतो त्यावेळेस त्यांच्या आसपासचे सगळे लोक असे सजवलेली गाडी कोण आले म्हणून सगळे गोळा होतात आणि नंतर त्यांना समजतं की यांच्या घरी मुलीचा जन्म झालेला आहे म्हणून. तर असं करत करत जवळजवळ 2,536 पेक्षा जास्त मुलीच्या जन्माचं म्हणजे पूर्णपणे आम्ही म्हणजे डिलिव्हरीही मोफत केली आणि 2,536 पेक्षा जास्त मुलींच्या जन्माचं आम्ही हॉस्पिटलमध्ये स्वागत केलं. नक्की. या एवढ्या मोठ्या जर्नीमध्ये तुमच्याशी अनेक लोक जोडले गेलेले असतील, अनेक तुमच्याकडे पेशंट्स आले असतील, डिलिव्हरीसाठी सुद्धा आले. तर यातला काही किस्सा तुम्ही सांगाल का, भावनिक किस्सा की तो खूप लक्षात राहिला, एखाद्या डिलिव्हरीच्या वेळेस खूपच जास्त त्रास झाला तुम्हाला पण आणि काय नातेवाईकांची रिॲक्शन होती, असा काही भावनिक किस्सा आहे? असे भरपूर किस्से आता एवढ्या 15 वर्षाच्या प्रवासामध्ये खूप किस्से हे केले. 15 वर्षाच्या प्रवासामध्ये मला खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये बोलवण्यात आलं. वेगवेगळ्या देशांमध्ये ह्या कार्यक्रमामध्ये लोकांनी सहभाग नोंदवला. म्हणजे विशेषतः आपल्या देशातील जवळजवळ प्रत्येक राज्यांमध्ये खूप कार्यक्रम झाले, जनजागृतीचे खूप कार्यक्रम झाले. बाहेरही परदेशामध्ये बघितलं तर आफ्रिकेसारख्या खंडांमध्ये म्हणजे झांबिया, सुदान, नायजेरिया, कांगो किंवा बांगलादेशमध्ये किंवा नेपाळमध्ये पण भरपूर ठिकाणी कार्यक्रम झाले.
लोकांचा चांगला सहभाग झाला, वेगवेगळ्या संस्था सहभागी झाल्या, लाखोंच्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले आणि प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये मुलींसाठी आपापल्या क्षेत्रामध्ये योगदान देऊ लागले. तसे पाहिले तर प्रत्येक वेगवेगळ्या राज्यामध्ये पण वेगळे अनुभव आले, पण मी हॉस्पिटलमध्ये जर बघितलं तर एक छोटासा अनुभव सांगतो की असंच एक 13-14 वर्षापूर्वी मी दुपारी हॉस्पिटलमध्ये बसलो होतो आणि एक लेबर म्हणजे साधारणतः नॉर्थ साईडचा असेल, युपी किंवा बिहार मधला असेल, तो आला दुपारी. ओळखीचं होतं माझ्या इथं, कारण मी माझ्या त्यावेळेस हॉस्पिटलच्या परिसरामध्ये खूप मोठी वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन साईडची कामं बांधकामांची चालली होती, त्यामुळे लेबर कॅम्प इथं जास्त होते आणि तो नेहमी माझ्याकडे मध्ये मध्ये यायचा. तर आल्यानंतर आल्या की म्हटलं बरं झालं, मला डॉक्टर साहेब आपण भेटलात, मला मी जरा टेन्शन मध्ये, मला जरा थोडी हेल्प आपली पाहिजे, मदत पाहिजे. तर म्हणलं काय पाहिजे तुम्हाला मदत, सांगा. म्हणलं माझी पत्नी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होती आणि तिथं त्यांना अर्जंट सिझेरियन डिलिव्हरी सांगितली. तर म्हणलं बाबा तिथल्या डॉक्टरांनी तर सिझेरियन डिलिव्हरी सांगितली, म्हणलं मग करून टाकायला काही हरकत नाही का, डॉक्टर सांगतात त्यांच्या सल्ल्याच्या विरुद्ध जाणं योग्य नाही आणि वेळ पण नको जायला, करून टाक. तर मला मी जरा थोडं टेन्शन मध्ये, करायचा काही प्रॉब्लेम नाही पण मी टेन्शन मध्ये, मला पहिल्या 2 मुली आणि आता जर मुलगी झाली तर मैं पूरा बर्बाद हो जाऊंगा आणि हॉस्पिटलचं बिल भरायला पण माझ्याकडे पैसे नाही. म्हटलं ठीक आहे, मुलगी झाल्यावर बर्बाद होशील, हॉस्पिटलचं बिल भरायला पैसे नाहीत, पण मुलगा झाल्यावर काय करणार. मग तो म्हणला मुलगा झाल्यावर काही प्रॉब्लेम नाही. म्हणलं मुलगा झाल्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, मी माझ्या ठेकेदाराकडून कॉन्ट्रॅक्टदाराकडून पैसे घेईन. त्यांनी नाही दिले, नातेवाईकाकडून मागवण, त्यांनी पण नहीं दिले तो मैं खुद को बेच भी दूंगा, लेकिन हॉस्पिटल का बिल मैं खुशी से दूंगा, लेकिन लड़की होने के बाद मेरे पास कुछ पैसा हॉस्पिटल का देने के लिए बिल्कुल पैसा नहीं है। और लड़की होने के बाद मैं तो पूरा बर्बाद हो जाऊंगा. तर म्हणलं ठीक आहे, तो आपण तुझा प्रॉब्लेम आहे ना, म्हणलं 1 मिनिटात सॉल्व्ह करू, म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, ह्याच्यावर आपण सोल्युशन काढू. तू काय कर, पेशंटला घेऊन ये, जरी माझ्याकडे रजिस्टर नसेल तरी पण आपण करू आणि तू एक आपण असं करू की मुलगी झाली तर तू हॉस्पिटलचं बिल देऊच नको, मी पूर्णपणे मुलीचं बिल माफ करतो, मग काय प्रॉब्लेम. म्हणलं मग काय प्रॉब्लेम नाही. आणि मुलगा झाल्यानंतर मी पण काय बिल सोडणार नाही का, तू स्वतःच म्हणतोय की मैं खुद को बेच दूंगा, मैं ठेकेदार से पैसा लाऊंगा, रिश्तेदार से पैसा लाऊंगा, तो मैं तो म्हणलं मग मी पण काही माफ करणार नाही. नाही म्हणलं उसमें कोई प्रॉब्लम नहीं, लड़का होने के बाद मैं आपको खुशी से सब बिल दूंगा. लेकिन टेंशन है लड़की होने के बाद, तो मतलब लड़की होने के बाद तो मैं आपका टेंशन दूर करूंगा, बिल ही नहीं लूंगा. तिची सिझेरियन डिलिव्हरी केली आम्ही ऍडमिट करून आणि योगायोगाने ज्यावेळेस डिलिव्हरी झाली तर तिला मुलगी झालेली. मग आम्ही त्या बाळाला ज्यावेळेस आहे ना, ज्यावेळेस आम्ही त्याच्या वडिलांना दाखवायला बाहेर आणलं त्यावेळेस आम्ही त्याला सांगितलं बाबा तुमच्या घरी लक्ष्मी आली आणि आल्या तिने तुमचा खूप मोठा फायदा करून घेतलाय, फायदा करून दिलेला आहे की हॉस्पिटलचं सर्वच बिल माफ झालेलं आहे, तुमचे खूप पैसे वाचले. आता झाला प्रॉब्लेम त्याला की तो जर कन्फ्युज मध्ये गेलेला, त्यांना वाटलं की आता काय करायचं, आनंद मानायचा, बिल माफ झालाय म्हणून आनंद मानायचा का मुलगा नाही झाला म्हणून दुःख मानायचं. पण नंतर मग ठीक आहे, आमच्या 1-3-4 दिवसात आम्ही खूप त्या मुलीला सांभाळलं, सगळं अगदी म्हणजे आमचा हॉस्पिटलमधला स्टाफ घेऊन फिरायचा, हे करायचा. आमच्या हॉस्पिटलमधल्या स्टाफचं एक वैशिष्ट्य आहे की ते कुठलेही म्हणजे मुली झालेले पेशंट आम्ही सर्व बिल माफ करतो, म्हणजे त्यांच्याकडून आम्ही कुठलेही पैसे घेत नाही, पण तरी आमच्या हॉस्पिटलमधला स्टाफ मुलगी झाल्यानंतर त्या पेशंटकडे खूप लक्ष देतो, म्हणजे अगदी त्यांच्या घरातलं पेशंट असल्यासारखं. आणि अगदी जाताना पण त्या मुलीला खूप खेळवतात, फिरवतात, म्हणजे आवड निर्माण होते त्यांना. आणि जाताना पण जे काही आमचं सेलिब्रेशन, मुलीच्या माझा स्वागताचा कार्यक्रम असतो तर ते इतक्या आनंदाने सहभागी होतात हॉस्पिटलमधले स्टाफ, की त्यांना की त्यांचे फॅमिली फंक्शन असल्यासारखं ते वाटतं. तर मग आम्ही नंतर जाताना त्या मुलीचं जन्माचं चांगलं स्वागत करून अगदी वाजत गाजत, म्हणजे आमच्या नाव ते ढोल आणून हे आणून त्यांच्या लेबर कॅम्प मध्ये सोडायला गेलो. ते आम्ही गेल्यानंतर त्यांना वाटलं की लेबर कॅम्प मध्ये एवढं वाजत गाजत कोण निवडणूक जिंकल्याची मिरवणूक घेऊन आले का काय कोणी, असं अशा पद्धतीने वातावरण तयार झालं. त्याच्यानंतर तो मध्ये तिचे वडील म्हणजे मधून आता नाही इथं राहत, पण ते गावाला कुठे त्याच्या गेलेले, ते मधून फोन करतात कधी कधी. आधीमध्ये त्याचा फोन आणतो का मला खूप अभिमान वाटतो माझ्या मुलीचा, कारण माझी मुलगी स्कूलमध्ये टॉपर आहे आणि सर्वच गाव म्हणतं की मुलगी असा होतं ह्याच्या मुलीसारखी हुशार असावं. तर असे पण खूप असे नेहमीच घडत राहिलेले अनुभव आहेत.
आता इतकं जग पुढे गेलंय, तुम्ही 15 वर्षांपूर्वी काम सुरू केलं तेव्हा तुम्ही मगाशी म्हणालात की तेव्हा मुलींचा जन्म फारच ट्रिकी गोष्ट होती आणि त्यातल्या त्यात जर का आधी पण मुलीच झालेल्या असेल आणि दुसरी तिसरी परत मुलगी झाली तर पेरेंट्स नाराज होणार, घरचे नाराज होणार. काय फरक जाणवतो तेव्हाच्या 15 वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या? आताही तुम्हाला कुठेतरी ती परिस्थिती जाणवते का? किंवा ज्या घरात मुलीच आहेत, पाच चुलत्यांच्या किंवा स्वतःच्या पण मुली असतील आणि परत मुलगी होण्याची भीती वाटते का लोकांना? काय सांगाल? कसं आहे माहितीये का, जग बदलत गेले, बरोबर आहे. आमच्या इथं जर बदल झालेला आहे तर आमच्या इथं 100% बदल झालाय. म्हणजे माझ्याकडे येणारे प्रत्येक पेशंट, म्हणजे आता पहिले जो जो वर्ग मुलगी झाल्यानंतर नाखुश असायचा किंवा रडताना मी पाहिलेला आहे, तोच वर्ग आता मुलगी झाल्यानंतर मुलीच्या जन्माचं आनंदाने स्वागत करतो. किंवा मुलगी नाही झाली म्हणून नाराज होताना आम्ही पाहिलेत. म्हणजे जो वर्ग पहिला मुलगी झाल्यावर नाराज व्हायचा, आता मुलगी नाही झाली म्हणून आम्ही नाराज होताना लोक पाहिलेत. म्हणजे आमच्या इथं जो बदल झालाय तो 100% झालेला बदल आहे. पण जर बाहेर सगळीकडे जर बघितलं तर जग बदलत गेले. आपण खूप प्रगती केली, पण त्याचा सगळ्यात वाईट परिणाम त्याच्या मुलीच्या जन्मावर झालेले. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की एक दोन तुम्हाला गव्हर्नमेंटचे रिपोर्ट सांगतो. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ 2017-18चा रिपोर्ट आहे, जो भारताच्या संसदेमध्ये मांडलेला आलेला होता. त्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की पेज नंबर त्या इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया 2017-18च्या रिपोर्टमध्ये काहीतरी पेज नंबर 7 का काही असेल 7 का 9 असेल. तर गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये 6,30,00,000 मुलींच्या गर्भात हत्या झाल्या ना. 63 मिलियन्स, म्हणजे 10 वर्षात 6,30,00,000 मुलींच्या गर्भात हत्या. आपण सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन वापरू. 10 वर्षात 6,30,00,000 मुलींच्या हत्या, तर गेल्या 30-40 वर्षात हा प्रकार चालू आहे. तर 30-40 वर्षात किती हत्या झाल्या असतात? एवढ्या हत्या मुलींच्या झाल्यात की ज्या पहिल्या महायुद्धात सुद्धा नाही झालेल्या, दुसऱ्या महायुद्धात सुद्धा नाही झाल्या. किंवा आता आपण 5 वर्षापूर्वी कोविड पॅन्डेमिक अनुभवलं. कोविड मध्ये सुद्धा एवढ्या डेथ नाही झाल्या, एवढ्या मुलींच्या हत्या आपल्या देशामध्ये मुलींच्या गर्भात झालेल्या आहेत. हे जगाच्या इतिहासातलं सर्वात मोठं मानवी हत्याकांड आहे की ज्या मुलीच्या गर्भात हत्या झालेल्या आहे. दुसरा तुम्हाला एक रिपोर्ट 2018चा लॅन्सेट मेडिकल जर्नलचा सांगतो की जो एक मेडिकल फील्ड मधलं प्रतिष्ठित जर्नल आहे लॅन्सेट मेडिकल जर्नल. तर त्यांनी देशभरातल्या मुलींचा जन्मानंतरचा सर्वे केला. आता मी जे आता बोललो ते तुम्हाला जन्माच्या आधीचा बोललो. आणि आता जे आहे आपण जे बोलतो ती मुली जन्मल्यानंतर 0 to 6 years, म्हणजे जन्मल्यानंतर ते 6 वर्षापर्यंत मुलींची काय देशामध्ये परिस्थिती मुलांच्या तुलनेने आपण तुलना मुलांशी करतो. तर दरवर्षी 2,10,000 मुलींच्या डेथ ह्या जेंडर डिस्क्रिमिनेशनमुळे होतात. म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय की मुलगा आणि मुलगी दोन्ही आजारी पडले तर मुलाला वेळेवर उपचार देणं, मुलाला चांगल्या डॉक्टरांकडून नेणं, त्यांनी सांगितलेल्या तपासण्या करणं, त्यांनी संगितलेले औषध उपचार करणं, त्याची केअर करणं. आणि मुलगी असेल तर निग्लेक्ट करणं, म्हणजे की जाऊ दे हाय तेच कधी कधी औषध न देणं, कधी कधी घरातलीच औषध देणं किंवा एक डॉक्टरांनी सुचवलेल्या तपासण्या करणं. आणि ह्या सगळ्या डेथ आहे ना, वर्षाला 2,10,000 होणाऱ्या डेथ जेंडर डिस्क्रिमिनेशनच्या त्या अवॉइडेबल आहेत, म्हणजे टाळता येण्यासारख्या आहेत. किंवा जर आपण मुलगा आणि मुलगी समान मानलं आणि दोघांची सारखी केअर केली तर वर्षाला 2,10,000 मुली जन्मल्यानंतर सुद्धा वाचते. तर एवढं सगळं देशातलं सगळ्यात आपण म्हणतो जग बदललं, आपण बदललो, पण एवढं बदललेल्या अत्याधुनिक जगामध्ये सगळ्यात जास्त हत्या मुलींच्या होतात, जन्माच्या आधी पण आणि जन्मानंतर पण. आणि आपण तरीही मोठमोठ्या घोषणा देऊन दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा करतो. आणि ह्याच समाजामध्ये सगळ्यात जास्त मानवी हत्या काढणं मुलींना, म्हणजे मुलींना मारण्यात आलेलं आहे.